10 गाई वाहून गेल्या, बऱ्याचशा शेळ्या, कोंबड्या, तसेच आमच्याही तालुक्यात, आमच्याही जिल्ह्यामध्ये कोणत्या शेतकऱ्याची एक गाई असेल, एक म्हैस असेल, एक बैल असेल, कुणाचं शेळ्या मेंढ्या असतील, कुणाच्या कोंबड्या असतील, कुणाचं घर वाहून गेलेलं असेल. ह्या अतिवृष्टीमुळे खूप अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यामुळं प्रत्येक घराला मदत मिळावी, प्रत्येक जनावरांना मदत मिळावी. ही जी शासनाची मदत कुठतरी भेटते ही तुटपुंजी मदत आहे. त्यामुळं आमची एकच मागणी शासनाची, आम्हाला लवकरात लवकर येत्या 2-4 दिवसामध्ये 50,000 रुपये हेक्टरी अनुदान आणि नंतर तुमची काय तरतूद होईल त्यावेळेस 50,000 रुपये अनुदान, असं 1,00,000 रुपये अनुदान आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज शासनाकडे मागणी करणार आहोत. आणि सन्माननीय आमदार यांना आमची एवढीच विनंती आहे की 2-3 तारखेला ज्यावेळेस कॅबिनेट मिटिंग होईल त्या मिटिंगमध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या तुम्ही तळमळीने आणि पोटतिडकीने मांडून त्या मंजूर करून घ्याव्यात. अन्यथा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने ह्या तीव्र स्वरूपात आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, एवढं बोलतो. आणि उतरले आहे कारण की आमचं ब्रीद वाक्य आहे शेतकऱ्यांना संभाजी ब्रिगेड मैदानात. त्याप्रमाणे या ठिकाणी आमची पूर्ण टीम, जिल्ह्याचे अध्यक्ष राहुल कोडसे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय मस्के सर, जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आदरणीय अर्चनिता यादव, विद्यार्थी आघाडीचा सतीश कुंडकर, ओमकार पतंगे, गजानन आंबार, सर आदरणीय नारायणजी मुळे, या ठिकाणी आम्ही सर्वजण संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून असं सांगतो की शेतकऱ्यांना सणाच्या अगोदर प्रति हेक्टरी 1,00,000 रुपये तात्काळ द्यावे, नसता संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. महाराष्ट्रभर सत्ताधारी आमदार यांना जे आहे निवेदन देण्याचा प्रोग्राम अंतर्गत आज जागर या कल्पनेतून जे आहे आमदार जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना जे आहे शासनाकडे पाठपुरावा करणे आणि आज या पावसानं जे आहे परतीच्या पावसानं जे कहर केलेला आहे, भुरभुर घातलेला आहे, शेतामध्ये जे आहे जमीन खरडून गेलेली आहे, पीक नावाची गोष्ट काही शिल्लक राहिलेली नाही आणि म्हणून जे आहे आज गुरंढोरं वाहून गेलेले आहेत. नद्या नाल्यांनी जे आहे रुद्र रूप धारण केलेलं आहे. या जे आहे पाचवी हा जो आहे दुष्काळ आज दिसत आहे आणि सुद्धानी आणि अस्मानी संकट जे आहे हे तयार संकटाचं झालेलं आहे. तर या माध्यमातून जे आहे शेतकऱ्याचं कंबरडं बोललेलं आहे. शेतकरी व्यवस्था शिल्लक राहिलेली नाही आणि म्हणून जे आहे विदारक चित्र शेती आणि शेतकऱ्याचं चित्र हे विदारक झालेलं आहे. पण हा आवाज जे आहे मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे.